पुणे में इस बार दिवाली का उत्सव एक अनोखे तरीके से मनाया गया। शहर के पूर्व महापौर आबा बागुल ने सड़क पर सामान बेचने वाले गरीब और जरूरतमंद बच्चों के साथ दिवाली मनाई। पिछले 20 वर्षों से आबा बागुल मित्र परिवार इस सुंदर पहल का आयोजन कर रहा है। डेक्कन गुडलक चौक पर इन बच्चों को पाट पर बिठाकर सुगंधित उपटन और साबुन से स्नान करवाया गया, जिसे पारंपरिक अभ्यंग स्नान कहा जाता है। इसके बाद बच्चों को नए कपड़े, दिवाली का नाश्ता तथा फटाखे देकर खुशियां बांटी गई। इस पहल से बच्चों के चेहरों पर मुस्कान खिल उठी और वातावरण भावनाओं से भर गया। इस अवसर पर आबा बागुल और अमित बागुल ने समाज सेवा के इस कार्य के माध्यम से दिवाली के असली अर्थ खुशियां बांटने का संदेश दिया। भारतामध्ये प्रत्येक जण आपापल्या घरी दिवाळी साजरी करत असतो। आपल्या आई वडील आपल्याला लहानपणी आपल्याला मोती साबण, मस्त उठणं, तेल लावून आंघोळ घालून नवीन कपडे सरंजाम द्यायचे। मला यांची काही चुकी नसते, फक्त एकमेव गरिबीमुळे रस्त्यावर सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांची काय चुकी, यांना कुठली दिवाळी आणि यांना कुठलं उठणं बदामाचं तेल आहे। ही सगळ्यांना दिवाळी साजरी करण्याचा अधिकार आहे। तर ह्या भावनेतनं गेल्या 20 वर्षापासून आम्ही या मुलांना दिवाळी साजरी करतो। यांना उठणं, मोती साबण, तेल, नवीन कपडे, फराळ, फटाकडे सगळे देऊन यांची दिवाळी साजरी करण्याचा छोटासा प्रयत्न करतोय। अशा पद्धतीने सगळीकडे कुठं ना कुठं काही ना काही उपक्रम राबवले गेले पाहिजेत, कारण जेणेकरून सगळ्या गोरगरिबांना प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे। या भावनेतनी दिवाळी आम्ही साजरी करतो। चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो या मुलांच्या। काय कधी वाट बघत होती? दरवर्षी मुलं वाट बघत असतात, कारण आज 20 वर्षाला आम्ही प्रत्येक भागात करतो। या भागात भरपूर वेळा आम्ही केली आणि एक आनंद असतो त्यांना की कधीतरी आपल्याला कोणतरी येणार आहे आणि एक आज आपल्याला देवदूत म्हणून किंवा आज आपल्याला आंघोळ घालण्यासाठी, आपल्याला गोड गोड खाऊ देण्यासाठी, नवीन कपडे देण्यासाठी ही लोक येणार आहेत आणि यांना त्याचा आनंद आहे। कोणतरी आपली दखल घेते, कोणतरी आपल्यासाठी येते आणि याच्यामध्येच आम्ही खुश आहे। आज या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना या ठिकाणी तुम्ही बघत असाल की तेल लावून, आंघोळ घालून, पाठ, रांगोळी, उठणं सगळं जसं आपल्या घरी आपल्या आईवडील लहानपणी आपल्याला करतात त्या पद्धतीने दिवाळी आम्ही या ठिकाणी करतो। आपण गोडधोड करावं, आनंद करावा, असं वर्षातून हा एक दिवाळीचा सण आपण साजरे करतो। परंतु काही कितीतरी लोकांना दिवाळी हा शब्दच माहिती नाही। गरिबी हालाकीत आपण वाढतो आहोत। हे रस्त्यावर भारताचा तिरंगा घेऊन आपल्याला विकतात, फुगे विकतात, अन्य काही वस्तू विकत असतात, परंतु यांना दिवाळी माहितीच नाही ना। म्हणून आम्ही दरवर्षी गेले 20 वर्षापासून हा उपक्रम करतोय। त्यांना उठणं लावतो, त्यांना चंदनाच्या साबणाने, बदामाच्या तेलाने आंघोळ घालतो, गरम पाण्याने, त्यांना वस्त्र देतो, चांगले नवीन नवीन कपडे, फुलभाज्या देतो, खाऊची देतो, फराळाचं पाकिट देतो। असा एक आगळा वेगळा आनंद आहे। प्रत्येकाने केलं पाहिजे। प्रत्येकाने एक व्यक्ती जरी केली तर एकही गरीब माणूस हा दिवाळीपासून वंचित राहू शकत नाही आणि खऱ्या अर्थानं दिवाळी। हे 20 वर्षापूर्वी आम्ही पाहत होतो की ही रस्त्यावर स्वाभिमानाने मुलं जगतात आणि ते कष्टाने घेतात, त्यांना भीक दिली तर घेत नव्हते। तर मग यांना कशी करतात म्हणून त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, तर त्यांना दिवाळी हा सणच माहिती नव्हता। त्यांना काय असतो दसरा, त्यांना काय असतं क्रिसमस, त्यांना सण माहिती नाही। त्यांना 15 ऑगस्ट आले की झेंडा विकायचा आहे, 26 जानेवारीला झेंडा विकायचा आहे, क्रिसमस आली की फुगे द्यायचे, प्रत्येकाचा वाढदिवस होतो, दिवाळी होती, पण यांची होत नव्हती। मग आम्ही विचार केला की आपण यांच्याबरोबर दिवाळी केली तर आनंद काय मिळेल। तो इतका आनंद मिळाला की दरवर्षी असं आम्हालाही वाटतं ह्यांच्याबरोबर आपण दिवाळी करावी आणि मग आपण खऱ्या अर्थानं अभ्यंग स्नान आपण करावं, पण पहिलं यांना घालावं असं पहिल्यापासून वाटतंय। आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा। आणि आज एक व्रत पण म्हणा की मी एकाला तरी दिवाळी त्याच्याबरोबर साजरी करणार। तुमच्या ऐपतीप्रमाणे करा, पण करा, या हात जोडून विनंती।